परप्रांतीय मजुराचा निर्गुण खून, 2 कामगारांच्या भांडणात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात घातला दंडुका। विट्यात फरशी बसवणाऱ्या 2 परप्रांतीय कामगारांच्या भांडणात एकाने डोक्यात लाकडी दंडुका घालून दुसऱ्याचा खून केला। ही घटना बुधवारी दुपारी 2च्या सुमारास येथील मायाक्का नगरात घडली। राजमन राजाराम कुमार वय 28 सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश असं मृताचे, तर अशोक कुमार वय 26 असं संशयिताचे नाव आहे। तो घटनास्थळावरून पळून गेला असल्याचे पोलिसांनी सांगितले। याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की विटा सांगली रस्त्यालगत मायाक्का नगरमध्ये जमीन गट क्रमांक 839 मध्ये दयानंद साबळे यांच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे। त्या ठिकाणी उत्तर प्रदेश येथील 4 तरुण फरशी बसवण्याचे काम करत आहेत। ते बांधकाम सुरू असलेल्या नवीन घरात एका खोलीत राहत आहेत। फरशी बसवण्याचे काम बंद होते। दुपारी राजमन आणि अशोक कुमार यांच्यात काही कारणावरून वादावादी झाली। वादावादीनंतर राजमन नवीन बांधकामाच्या एका खोलीत झोपला होता। दुपारी 2च्या सुमारास तो झोपेत असताना अशोक याने भरीव लाकडी दांडक्याने राजमनच्या डोक्यात मारले। त्यामुळे 2 ठिकाणी डोक्यावर घाव बसल्याने तो गंभीर जखमी झाला। जखमी राजमनला परिसरातील रहिवाशांनी जवळच असलेल्या विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। गुन्ह्यात वापरलेली लाकडी दांडका, रक्ताचे नमुने, रक्ताने माखलेली चादर ताब्यात घेतली। पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे तपास करत आहेत। हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25।